मध्य पूर्वेतील अनेक दशकांपासून सुरू असलेलं शॅडो वॉर आता एका उघड संघर्षात बदललंय आणि त्याचा परिणाम संपूर्ण जगावर होत आहे. याचा थेट परिणाम आपल्या सगळ्यांवर होतोय. वाढत्या तेलाच्या किमतींपासून ते जागतिक सुरक्षेपर्यंत सगळंच धोक्यात आलं आहे. तर हे सगळं कसं घडलं? चला या संघर्षाचा इतिहास, त्याची ठिणगी आणि त्याचे जागतिक परिणाम समजून घेऊया. हे युद्ध अचानक सुरू झालेलं नाही. याची मुळं 40 वर्षांपेक्षाही जास्त जुनी आहेत. 1979 पूर्वी इराण आणि इस्रायल मित्र होते, पण इराणी क्रांतीने हे नातं बदलून कट्टर शत्रुत्वात आणलं. या शत्रुत्वाचा एक महत्त्वाचा भाग आहे ॲक्सेस ऑफ रेझिस्टन्स. पण हे आहे तरी काय? दोन्ही बाजूंची ध्येय अगदी विरुद्ध आहेत. यामुळेच दशकांपासून एक अप्रत्यक्ष युद्ध सुरू होतं. तर हे शॅडो वॉर एका निर्णायक टप्प्यावर होतं आणि मग 28 फेब्रुवारी 2026 रोजी ती एक ठिणगी पडली. ऑपरेशन एपिक फ्युरी हे एक मोठं आणि अत्यंत नियोजनबद्ध आक्रमण होतं. 2025च्या हल्ल्यांपेक्षा खूपच मोठं. आणि या हल्ल्याचं मुख्य लक्ष होतं इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी. त्यांची यात हत्या झाली. अमेरिकेने सांगितलं की इराणचा संभाव्य धोका टाळण्यासाठी आणि त्यांना अणुवस्त्र बनवण्यापासून रोखण्यासाठी हे पाऊल उचललं. पण एका राष्ट्रप्रमुखाच्या हत्येनंतर हे प्रकरण थांबलं नाही. काही तासांतच युद्धाने रौद्ररूप घेतलं. यानंतर हल्ले प्रतिहल्ले सुरू झाले. इराणने फक्त इस्रायलवरच नाही तर संपूर्ण प्रदेशातील अमेरिकी तळांवरही हल्ले केले. पण या संघर्षात इराण एकटा का पडला? याचं कारण म्हणजे त्याचे मुख्य मित्र हमास आणि हिजबुल्ला आधीच कमकुवत झाले होते. हा आता केवळ एक प्रादेशिक संघर्ष राहिलेला नाही. याची आर्थिक आणि भूराजकीय हादरे जगभर बसत आहेत. आणि यामुळे जगाची चिंता वाढली आहे एका महत्त्वाच्या सागरी मार्गाबद्दल, होर्मुझची सामुद्रधुनी. ती इतकी महत्त्वाची काय आहे? कारण जगातल्या एकूण तेल वाहतुकीपैकी जवळपास 30% तेल याच अरुंद मार्गातून जातं. त्यामुळे इथला तणाव थेट जगावर परिणाम करतो. आणि झालंही तसंच. युद्धाच्या घोषणेनंतर बाजारांनी लगेच प्रतिक्रिया दिली. कच्च्या तेलाच्या किमती प्रचंड वाढल्या. तर संघर्ष सुरू आहे. इराणमध्ये नेतृत्वाची पोकळी निर्माण झालीय. आता सगळ्यांसमोर एकच प्रश्न आहे, पुढे काय? तज्ज्ञांच्या मते या प्रदेशासमोर 3 वेगळे आणि तितकेच धोकादायक मार्ग आहेत. तर जुने नियम आता संपले आहेत. प्रश्न हा आहे की मध्य पूर्व एका नव्या आणि जास्त धोकादायक पर्वात प्रवेश करत आहे का?